नमस्कार, मी कृष्णा कुरुक, JNK रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज जो व्हिडिओ बनवणार आहात तो व्हिडिओ म्हणजे गिफ्ट डीड। कोणतीही प्रॉपर्टी एखाद्याला गिफ्ट करत असताना त्या संदर्भामध्ये स्टॅम्प ड्युटी किती लागते, त्याची प्रोसेस काय, त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्स पाहणार आहोत। तर चला पाहू। एखादी प्रॉपर्टी गिफ्ट डीड जर का द्यायची असेल आणि ती व्यक्ती ब्लड रिलेशन म्हणजेच नातेवाईक, रक्ताच्या नात्यातला कोणी जर का नसेल, रक्तातल्या नात्यातला म्हणजेच बहीण, भाऊ, आई, वडील, तर अशा पद्धतीचे जर का कोणी नसेल, च्या व्यतिरिक्त जर का द्यायची असेल गिफ्ट डीड, तर त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी साधारणतः 3% स्टॅम्प ड्युटी लागते आणि रजिस्ट्रेशन फीस 1%। या व्यतिरिक्त जर का कोणी ब्लड रिलेशन मध्ये म्हणजेच भाऊ, बहीण किंवा आई, वडील, मिसेस किंवा नवरा, पत्नी असं जर का असेल, तर त्या ठिकाणी जर का ऍग्रिकल्चर लँड किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज असेल आणि फक्त 200 रुपये प्लस 1% मेट्रो सेस एवढा टॅक्स भरावा लागतो, त्या ठिकाणी मग गिफ्ट डीड आपण करू शकतो। फक्त ब्लड रिलेशन मध्ये जर का असेल तर त्या ठिकाणी फक्त 200 रुपये प्लस 1% मेट्रो सेस पण कसा, कुठे की ज्या ठिकाणी जसं की मेट्रोपॉलिटन सिटी आहे, उदाहरणार्थ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी। तर ही झाली टॅक्सेस आणि जी काय प्रोसेस असेल ती। जर का गिफ्ट डीड ज्या प्रिमायसेस मध्ये करणार असेल तर ते प्रिमायसेस त्या ठिकाणच्या रजिस्ट्री ऑफिसला जाऊन प्रॉपर एक डॉक्युमेंट्स बनावं लागतं आणि ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर करावं लागतं। दोन्ही बोथ पार्ट्या, जसं की गिफ्ट डीड देणारा आणि गिफ्ट डीड घेणारा, म्हणजेच कोणतीही प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टीची रजिस्ट्री गिफ्ट डीड प्रॉपर रजिस्टर करून घ्यावी लागते। जर का अशी प्रॉपर जी काय स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस आणि ह्या प्रोसेसनी जर का गिफ्ट डीड केली, जी कोणती प्रॉपर्टी असेल, तर प्रॉपर ती गिफ्ट डीड होते आणि ती वर्षानुवर्ष प्रॉपर राहते। तर हे करत असताना आपल्याला घ्यायची काळजी आहे, ज्यामध्ये जी कोणती प्रॉपर्टी घेणार असेल त्या प्रॉपर्टीचं पूर्णपणे त्या गिफ्ट डीड मध्ये प्रॉपर मेन्शन असलं पाहिजे, म्हणजे ज्याला आपण डेटा एंट्री म्हणतो। तर ते प्रॉपर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स ज्या काय असतील नसतील तर त्या प्रॉपर त्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये मेन्शन असल्या पाहिजे। ते डॉक्युमेंट्स, ते गिफ्ट डीड आपण रजिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस फायनल करतो स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून, तर त्यावेळेस ती गिफ्ट डीड होते आणि अशा पद्धतीची पूर्ण गिफ्ट डीड होते। बऱ्याच वेळा काही ठिकाणी असे होते की गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी गिफ्ट डीड केले जाते, तर त्यासाठी साधारणतः 3% स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे। ही वर्षानुवर्ष बदलत असते, जसं की प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिल या दिवशी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस हे सगळे चेंजेस होत असतात, कधी वाढू शकते, कधी स्थिर असू शकते। तर अशा पद्धतीची येणाऱ्या 1 एप्रिलला स्टॅम्प ड्युटी किंवा गिफ्ट डीड, स्टॅम्प ड्युटीमध्ये तर वाढ होतच आहे, पण गिफ्ट डीड मध्ये देखील काही चेंजेस होऊ शकतात। तर अशा पद्धतीचे वेगवेगळे रिअल इस्टेट संदर्भामधले व्हिडिओज मी घेऊन येणार आहे। कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। तसंच रिअल इस्टेट संदर्भामध्ये जर का आपणास काही क्वेश्चन असतील किंवा प्रश्न असतील तर आपण मला DM देखील करू शकता। माझ्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवर तुम्ही मला DM देखील करू शकता। धन्यवाद।